हाय. माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अशा सगळ्या आयांना समर्पित आहे, ज्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, चांगली नोकरी करत होत्या, चांगलं पॅकेज होतं, मात्र आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी, त्याचं संगोपन करण्यासाठी त्यांनी नोकरीतनं बाजूला झाल्यात आणि घरी राहिल्यात आणि त्या मुलांचं संगोपन करत आहेत. तर अशा ज्या सगळ्या महान आया आहेत माझ्या दृष्टीने, अशा सगळ्या आयांना हे समर्पित असलेला हा व्हिडिओ आहे. आणि हा बनवण्याचं कारण असं की अशा काही आयांशी माझं बोलणं झालं की ज्यांनी मुलाला सांभाळण्यासाठी म्हणून नोकरी सोडली. पण झालं आहे असं की काही दिवसांच्या अंतराने, म्हणजे पहिले काही दिवस मूल छान छोटंसं असतं तोपर्यंत सांभाळणं आणि त्याच्यात तो वेळ गेला त्यांचा. मात्र मूल जेव्हा आता शाळेत जायला लागलं आहे तेव्हा जो आता रिकामा वेळ मिळतो, तर त्या वेळामध्ये त्या आपल्या आयुष्याबद्दलचे विचार जेव्हा करतात, तर तेव्हा त्यांना आता ह्या निर्णयाचा कुठेतरी आत पश्चात्ताप होतो किंवा त्याच्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटतं आहे. त्यांना काही जणींना असं वाटतं की आपण आता काहीच करत नाही आहोत, आपण एवढं शिक्षण घेतलं, ते शिक्षण आपलं वाया गेलं का, असे सगळे विचार येत आहेत. आणि काही जणींना त्याच्यामुळे खरंच डिप्रेशन पण आलेलं आहे. आणि गमतीचा भाग असा की काही जणांना क्रिस्टल क्लिअर माहिती आहे की आपल्याला जे काही होतं आहे, आपल्याला जो त्रास होतो आहे तो कशामुळे होतो आहे. पण दुर्दैव असं की काही जणींना आपलं हे असं का होतं आहे हे पण माहिती नाही आहे. तर माझ्याशी बोलत असताना हळू उलगडत गेलं की त्यांना हे जे आतनं त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टींचा, त्याच्यामागचं मूळ कारण खरं तर नोकरी सोडून घरी बसणं आणि नंतर त्या गोष्टीचा पश्चात्ताप होणं हे आहे. तर अशा सगळ्याच आयांना मी काही शेअर करू इच्छिते, जे आत्ता माझ्या अनुभवात आलं ते. पहिली तर गोष्ट की मी हे नक्की सांगेन की आपलं लग्न कधी व्हावं हा निर्णय मुलींनी खूप विचारपूर्वक घ्यावा. जर त्या खूप करिअर माइंडेड असतील किंवा त्यांना खरंच खूप मोठी उंची गाठता येईल असं त्यांचं कॅलिबर असेल आणि त्यांना काही वेगळं करायचं असेल आयुष्यामध्ये, तर त्यांनी डेफिनेटली यावर थॉट दिला पाहिजे. आईवडिलांशी त्याबद्दल बोललं पाहिजे आईवडिलांबरोबर आणि आपल्या लग्नाचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे. बरं, दुसरं, आता लग्न झालं आहे आणि मुलाचा निर्णय घ्यायचा आहे, तर मूल होऊ देतानासुद्धा मला असं वाटतं की इतकं उच्च शिक्षित असल्यानंतर नवरा आणि बायको या दोघांचंसुद्धा अतिशय चांगलं बोलणं, संवाद या गोष्टीवर झाला पाहिजे की आपण आपल्या मुलांना जन्म केव्हा द्यायचा. कारण बघा, आजकाल 1 किंवा 2च मुलं असतात आणि त्या मुलाला खूप छान वाढवावं अशी आईवडिलांची इच्छा असते. तर मग असं असेल तर ते केव्हा जन्माला यावं, आपण त्याला केव्हा नीट वेळ देऊ शकू, यावर सुद्धा जर चांगला थॉट प्रोसेस तुमची झालेली असेल, उत्तम डिस्कशन झालेलं असेल, तर कदाचित असे पुढे जाऊन या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप होत नाही तुम्हाला. तर त्यामुळे ह्यावर पण नक्की खूप छान विचार व्हायला पाहिजे. पण ठीक आहे, आपण धरूया की समजा आता हा विचार नाही झालेला आणि मुलं जन्माला आली आहेत आणि आता हे थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं आहे, डिप्रेशन आलं आहे, तर काय करायचं? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुमची कंपॅरिझन तुमच्या मैत्रिणींशी करणं पहिलं बंद करा. कारण त्या सगळ्या दुःखाचं मूळ खरं तर तेच असतं. कारण त्यांना दिसत असतं की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आपल्याबरोबर कामाला लागलेल्या होत्या, त्या खूप पुढे गेल्या आहेत, त्यांना खूप चांगलं पॅकेज मिळतं आहे, प्रमोशन्स मिळत आहेत आणि मग त्यांना असं वाटतं की मी जर इथे आत्ता असते, तर मी ह्याच्यापेक्षा काहीतरी जास्त चांगलं अचीव केलं असतं वगैरे वगैरे. तर ही जी कंपॅरिझन मनात येते ना, या कंपॅरिझनमुळे खरं तर हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. तर पहिली कंपॅरिझन बंद केली पाहिजे. बरं, कंपॅरिझन करायलासुद्धा एक बेस लागतो जो कॉमन आहे. तर तुम्ही एक घरी बसलेली बाई, एक नोकरी करणारी बाई, तर या दोघींची कंपॅरिझन नाहीच होऊ शकत. कारण तुमचं ग्राउंड काही सेम नाही आहे. तर कंपॅरिझन करणं हे पहिलं सोडलं पाहिजे. आणि दुसरं असं की तुम्ही ज्या गोष्टीसाठी घरी आहात, तर ती गोष्ट तुम्ही किती छान करताय किंवा जे प्लॅनिंग त्याच्यासाठी केलेलं होतं, ती गोष्ट तुम्ही किती छान करताय, यावरचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीमुळे जाऊ शकतं. तर त्यामुळे त्यात नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि मला आता असं वाटतं की आत्ताचे जे आईवडील आहेत, तर ते भाग्यवान आहेत अशा दृष्टीने की त्यांनी जर Google सर्च केला, तर त्या वयाच्या मुलांना काय पद्धतीचं पेरेंटिंग पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, यावर Google सर्च केला तरी तुम्हाला खूप छान माहिती मिळू शकते पेरेंटिंगविषयी. तर असं थोडं सजगतेने आपण आपल्या मुलांना वाढवूयात, असे काही संकल्प करावेत. दुसरं मी असं सुचवीन की मूल जेव्हा शाळेत जायला लागतं, तेव्हा जो मधला वेळ तुम्हाला मिळतो, त्या मधल्या वेळामध्ये तुम्ही काहीतरी
पुढचे कोर्स करावेत, पुढचं काही शिक्षण ऑनलाईन घेता येणं शक्य असेल तर ते घ्यावं. तुम्हाला ट्युशन्स घ्यायची असतील ऑनलाईन तर ते तुम्ही करू शकता. ऑप्शन्स खूप सारे आहेत खरं तर. म्हणजे घरी बसलो आहे म्हणून फ्रस्ट्रेट व्हायचं खरं तर काहीच कारण नाही. आणि ज्या महान पर्पजसाठी आपण घरी बसलो आहे, आपल्याला आपल्या मुलाला काहीतरी वेगळं घडवायचं आहे. ह्या आसपास जी दुनिया आपण बघतो आहे, जिथे खूप आपल्याला काही अशा गोष्टी दिसत आहेत, भ्रष्टाचार असेल किंवा जी वाईट लोकं आसपास दिसत आहेत, आपल्याला आपलं मुलं असं नको आहे व्हायला, असं जर आतून वाटत असेल आणि म्हणून आपण घरी बसलेले असू, तर आपल्यापुढे असलेलं ध्येय खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं की ते प्रमोशन, पैसे, पॅकेज ह्याच्या खूप पलीकडचं ध्येय आहे, महान ध्येय आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे काम करताय ना ते इतकं मौल्यवान आहे की मला नाही वाटत की अशा कामाला कोणी एखादा पगार तरी डिसाईड करू शकेल का? अजिबात नाही मला असं वाटत. कारण यामध्ये तुम्ही त्या मुलाला प्रेम देताय, विश्वास देताय, संस्कार देताय, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागा करताय, त्याला एक व्यक्तिमत्व प्राप्त करून देताय. या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्यापुढे आपण काय पगार मिळवतो ही गोष्ट मला वाटतं खूप लहान आहे. तर असा जर विचार केला तर तुमच्या कामाचं महत्त्व तुम्हाला खूप जाणवेल. बरं खूपदा बायकांना असं वाटतं की बायकांनीच कायम सॅक्रिफाईस का करायचं? पहिली ती गोष्ट सॅक्रिफाईस हा शब्दच मला मान्य नाही. कारण हा काही त्याग नाही आहे. हे त्याच्या बदल्यात जे काही मिळणार आहे ते खूप मौल्यवान आहे. एक अतिशय सुजाण असं मूल तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एक चांगला नागरिक घडवताय, तुम्ही एक चांगला माणूस घडवताय. तर ते हे जे मिळणार आहे तुम्हाला त्या संगोपनाच्या बदल्यात, हे खूप मोठं आहे. तर त्यामुळे ह्यात त्याग काहीच नाही आहे मला वाटतं. आणि बरं ते जे काम करताय तर ते फक्त बाईनंच केलं पाहिजे असं काही नाही आहे खरं तर. ज्याचा पगार कमी आहे तो जनरली घरी थांबतो आणि ज्याचा पगार जास्त आहे तो नोकरी कंटिन्यू करतो. माझ्या ओळखीत एक असं उदाहरण आहे की जिथे ती बाई डॉक्टर आहे, त्यामुळे ती चांगली प्रॅक्टिस करते आहे, चांगलं कमवते आहे. तिने तिची प्रॅक्टिस कंटिन्यू केली आहे आणि नवरा घरी थांबून 2 जुळ्या मुलांना सांभाळतो आहे. तर अशी पण तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील. पण डेफिनेटली आईचा रोल पहिली 2 वर्ष खूप महत्त्वाचा आहे. कारण पोटात मूल वाढवलेलं असल्यामुळे जी नाळ जुळते, जे बंध जुळतात, तर ती जी सर आहे, ते जे नातं आहे, ते कदाचित वडिलांना तसं नाही जमणार, तसं नाही समजू शकणार. तर त्यामुळे पहिली 2 वर्ष तरी निदान आईनी त्या मुलाला वेळ दिलाच पाहिजे. त्यासाठी जी तजवीज करता येईल ती तिनं केली पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर माझ्याकडनं तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण माझ्या दृष्टीने तुम्ही खूपच महान काम करताय आणि तुम्हीही तुमच्या नजरेत तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण खरंच खूप महान आणि मोठं काम करतोय. शाबासकी दिली पाहिजे स्वतःला आणि पाठ थोपटून घेतली पाहिजे. आणि कंपॅरिझन नाही केलीत ना तर तुम्हाला तुमचं काम खूप मोठं वाटेल. मूल मोठं झाल्यावर तुम्हाला त्याची पावती मिळेल आणि तेव्हा जे समाधान मिळेल ते अवर्णनीय असेल. तर हा होता माझा आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.